नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले. आपण सर्वांनी 10 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये भव्य असा मोर्चा आयटकच्या नेतृत्वाखाली काढला. या मोर्चातून अनेक कष्टकऱ्यांचे प्रश्न आपण या निमित्ताने मांडले. प्रत्येक क्षेत्रात आलेल्या सर्व कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या मंत्र्यांशी आपण चर्चा केली आणि आपल्या लढ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न 10 तारखेच्या मोर्चातनं केला आहे. 10 तारखेला मोर्चा निघाला, समाधान झालं नाही, काही मंत्री भेटले नाहीत, म्हणून रात्रभर त्या ठिकाणी सर्व भगिनी थांबल्यात आणि आपला संघर्ष, बंधू थांबलेत, भगिनी थांबल्यात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या मंत्र्यांची भेट घ्यावी लागली. रात्रभर त्या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे 10 तारखेला मोर्चाला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आपण आलात, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या मोर्चाच्या निमित्तानं आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचार असतील, अंगणवाडी असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, बांधकाम कामगार असतील, शालेय पोषणचे कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे कृषी विभाग असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, कष्टकऱ्यांचे, कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा सरकारच्या दरबारी आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व मोर्चाची दखल रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि सर्व प्रश्न आपल्या राज्याचे सेक्रेटरी श्याम काळे यांच्याशी फोनवरती बोलून समजून घेतलेत. आणि या संपूर्ण मोर्चाच्या निमित्तानं ग्रामविकास मंत्री असतील, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासोबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झाली आणि या सर्व, त्याचप्रमाणे कामगार मंत्री फुंडकर साहेब यांच्याशी सुद्धा घरकामगारांच्या प्रश्नावर, बांधकाम कामगारांच्या प्रश्नावरती त्यांना निवेदन देण्यात आलं. या सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण तो मोर्चा काढला. त्यामुळे आपल्या प्रश्नाला चालना येणाऱ्या काळात मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रश्नाच्या बाबत, स्त्री परिचारांच्या प्रश्नाच्या बाबत स्वतः आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जो प्रस्ताव तयार आहे त्या प्रस्तावासाठी 6,000च्या प्रस्तावासाठी मी प्रयत्न करतोय, अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा करतोय. त्याचप्रमाणे गटप्रवर्तकाचा, कंत्राटी कर्मचाऱ्याचा प्रश्न, त्याचप्रमाणे मोबाईल सर्व आशा गटप्रवर्तकांना मिळावा, या सगळे प्रश्नांवरती सखोल अशी चर्चा झाली. 65 वयाच्या बाबत जी आपण मागणी करतोय ती चर्चा झाली. या सगळ्या प्रश्नांवरती सकारात्मक प्रतिसाद मंत्र्यांनी दिलेला आहे. परंतु हा प्रतिसाद नुसतं चालणार नाही, त्याचा पाठपुरावा संघटना मुंबईमध्ये पुन्हा आयटकच्या वतीने सर्व मागण्यांसाठी करणार आहोत आणि म्हणून लढणाऱ्यांचा विजय होतो या भूमिकेतून आपण पुढे जाऊया. या संपूर्ण मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भागीदारी केली. ही भागीदारी अतिशय लक्षणीय